सेंट्रलवर आहे. तर एकीकडे आपण पाहू शकाल आताच जी स्पर्धा संपन्न झाली रायगड प्रीमियर लीग त्यामध्ये चांगला परफॉर्मन्स या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे विवेक हातनोलकर. तर एक चांगली चुरस या 5 षटकामध्ये पाहायला मिळेल यामध्ये तिला मात्र शंका नाही आहे, कारण गोलंदाजी तितक्या ताकदीची फलंदाजी तितक्या ताकदीची. कारण जी मागे स्पर्धा संपन्न झाली त्या स्पर्धेमध्ये नगरसेविका चषकमध्ये चांगला खेळ या संघाने दाखवलाय, तो म्हणजे वळवळी संघ सध्या फलंदाजी करताना. पहिला चेंडू ताकदीचा वापर, चेंडू हव्यामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार का, यास नक्कीच संधी होती झेल पकडण्याची, परंतु पहिल्या चेंडूवर संधी गमावली आहे. कारण मी म्हटलं होतं का गोलंदाज अनुभवी आहे, अनुभव आहे गोलंदाजाकडे. रायगड प्रीमियर लीग मध्ये चांगल्या फलंदाजांसमोर या गोलंदाजानं गोलंदाजी केली आहे. चांगला खेळ चांगला परफॉर्मन्स या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. आणि जर विचार केला तर फलंदाजी ताकदीचा उल्लेख देखील केला होता. वळवळी संघ अतिशय एक दमदार संघ आहे, चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून अनेक वेळा पाहायला मिळते. असा खेळ या मैदानामध्ये रंगताना. दुसरा चेंडू यावेळेस मात्र ऑफ साइडला लॉफ्टेड ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार. 2 धावा या चेंडूवर देखील जमवल्या जातात. बघा पहिल्या चेंडूवर संधी होती, संधी गमावली, त्या चेंडूवर आल्या 2 धावा. त्याच्यानंतर या चेंडूवर 2 धावा, 2 चेंडूमध्ये 4 धावा जमवण्यात यश प्राप्त केलंय मित्र म्हणे रत्नदीप या फलंदाजानं. तर एकीकडे अद्याप एक चांगली गोलंदाजी करताना विवेकचा हा चेंडू ऑन साइडला फिरकावलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार. संयमी खेळ मित्र म्हणे या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळत आहे. कारण जी पॉवर दाखवली आहे सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये या गोलंदाजानं चांगला खेळ केलाय, जो अनुभव आहे, अनेक लीग खेळलाय, अनेक मैदानामध्ये चांगला परफॉर्मन्स. त्याचं उत्तम उदाहरण या मैदानामध्ये देखील देताना विवेक हातनोलकर या गोलंदाजाला आपण पाहतोय. तर एक विस्फोटक फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. ओके, शेलटकर आउटर एज. बघा 2 चान्स क्रिएट झाले होते या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर रत्नदीपला बाद करण्याची संधी आली होती, क्षेत्ररक्षण थोडंसं डशाला पाहायला मिळालं, झेल जमिनीला दान झालं. त्याचा फायदा नक्कीच मित्र म्हणेन कुठेतरी वळवळी संघाला झाला. 2 धावा देखील त्या चेंडूवर आल्या. 6 धावा अद्याप धावफलकावर लागल्या गेल्यात. तर एकीकडे एक दमदार गोलंदाजी या रिंगणाच्या बंधनामध्ये पाहायला मिळते विवेक हातनोलकर या गोलंदाजाची. फुलटॉस ऑन साइडला फिरकावला, क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीये आणि या इनिंग मधला येतोय रत्नदीपच्या बॅट मधला पहिला चौकार. तसेच आमचे नावडे गावाचे दिनेश खानावकर युवा सोशल वर्कर आज इथे उपस्थित आहेत. ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. ज्या ज्या वेळेस सामाजिक कार्यक्रम किंवा सांस्कृतिक कार्यक्रम ज्या ज्या ठिकाणी असतात तिथे आवर्जून उपस्थिती त्यांची आपल्याला पाहायला मिळते. पाचीची अपील केली होती या चेंडूवर, परंतु 1 धाव या चेंडूवर जमवली जाते लेग बाईच्या स्वरूपामध्ये. चांगली गोलंदाजी मित्र म्हणेन या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळाली. दमदार परफॉर्मन्स विवेकचा पाहायला मिळाला. तर एकीकडे एक चौकारानं ज्याने सुरुवात केली रत्नदीप या सेंटरवर पाहू शकाल. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअरबोर्डवर जर आपण लक्ष वेधलं तर धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 11. या दरम्यान श्रीनाथ पाटील तोंडरेगावचे माजी उपसरपंच त्यांचा देखील या ठिकाणी आगमन होत आहे. तर मोस्ट वेलकम आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत असेल. त्यांच्यासोबत श्यामशेठ भालेकर साहेब त्यांचा देखील या ठिकाणी आगमन होत आहे. मोस्ट वेलकम आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत असेल. नक्की नितेश आलेल्या अतिथींचं मी पुन्हा एकदा या आमदार चषकामध्ये सहर्ष स्वागत करतोय. पाटील 11 आयोजित अशी स्पर्धा आपण पाहतोय आणि स्पर्धेसाठी भक्कम पाठिंबा गावचे रामशेठ पाटील यांचा आपण पाहतोय. दुसरा षटक ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाजी अतिशय चप्पल चालक आणि चतुराईनं करताना गोलंदाज आपण पाहतोय रोहित नारंगीकर. चांगला चेंडू फेकलाय
12 चेंडू आपण पाहतोय मॅन एंट्री पॉवर प्ले मॅन पॉवर दाखवण्याची संधी, परंतु हा चेंडू पुन्हा एकदा रोहितचा धावचीची संधी, परंतु रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगलं पाहायला मिळतंय. एक धाव जमवली जाते. बघा जर विचार केला एक चौकाराचा जर आपण बघायला तर एकेरी दुहेरी धावसंख्येवर नियंत्रण साधताना या संघाला आपण पाहतोय. मुकेश सारखा एक विस्फोटक फलंदाज आहे. रत्नदीप तंत्रशुद्ध फटकेबाजी ही त्या फलंदाजाची ओळख आहे, परंतु गोलंदाजी मी तर म्हणेन चिरनेर संघाची अतिशय चांगली. फुल टॉस चेंडू ऑन साईडला फिरकावला, क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार उपस्थिती दाखवली आहे. या चेंडूवर मिळणार एक धाव. मग मी उल्लेख केला होता या जोडीचा का एकेरी आणि दुहेरी धावसंख्येवर ही जोडी नियंत्रण साधताना दिसते. त्याच्या मागचं मुख्य कारण गोलंदाजी तितक्या ताकदीची होते. पहिलं षटक फेकलं विवेक हातनोळकर, अतिशय चांगली गोलंदाजी केली. त्याच्यानंतर विश्वास दाखवलाय रोहित नारंगीकर, चांगली गोलंदाजी सध्याच्या परिस्थितीमध्ये करताना. पहिली इनिंग आहे धावांचं डोंगर मी तर म्हणेन उभं राहावं लागेल या मैदानावर, कारण या खेळपट्टीचा जर विचार केला तर जास्तीत जास्त फलंदाजांच्या फेवरमध्ये ही खेळपट्टी पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये 91 धावा घोडसंघाने उभारल्या होत्या. अतिशय चांगला खेळ, चौकार षटकारांची आतिषबाजी या मैदानावर पाहायला मिळाली. मुकेशसाठी हा चेंडू ताकदीचा वापर, दॅट्स लाईक अ रॉकेट. चेंडू मैदानाच्या बाहेर, षटकार. दोन चेंडू शांत बसवलं या फलंदाजाला. एक धाव आली आणि तिसऱ्या चेंडूवर मी तर म्हणेन खरपून समाचार. गोलंदाज रोहित नारंगीकर या गोलंदाजाचा धावसंख्या आपण धावफलकावर पाहू शकाल 20 धावा. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर विश्वास दाखवलं रोहित या गोलंदाजावर. चांगली कामगिरी षटकाच्या इंटरव्हल मध्ये केली होती. क्लायमॅक्स थोडंसं खराब. हा चेंडू मुकेश साठी तंत्राचा यंत्राचा वापर, चेंडू मैदानाच्या बाहेर, 4 धावा. बघा एक विशेष फलंदाजी या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जसा चेंडू तशी फलंदाजी. मागच्या चेंडूवर आपण पाहिला ताकदीचा वापर केला, त्याच्यानंतर आपण पाहिला टेक्निकचा वापर केला. म्हणजे चांगला खेळ मुकेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ आपण पाहिला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली गेली आहे 24. 12च्या सरासरीने धावसंख्या अद्याप उभारली आहे. कारण या खेळपट्टी बद्दल मी मागे सांगितलं होतं फलंदाजांच्या फेवरमध्ये ही खेळपट्टी आहे. चांगल्या धावा या खेळपट्टीवर उभारल्या जातात. 90-91 धावांचा उच्चांक या खेळपट्टीवर आपण पाहिलाय, मैदानावर पाहिलाय. तिसरं षटक. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाज आपण पाहतोय विवेक हातनोळकर. वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन पाचारण केलं या गोलंदाजाला. कारण एक विश्वसनीय गोलंदाज आहे. एक मोठा फटका जरूर आला होता मागच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा संधी, रत्नदीपची झेल आकाशामध्ये स्वतः गोलंदाज. यावेळेस मात्र चुका करताना बघा पहिल्या चेंडूवर या खेळाडूची झेल उडाली होती. काऊ कॉर्नर मध्ये मिस्टेक झाली. त्याच्यानंतर संधी चालून आली होती. स्वतः विवेक हातनोळकर या गोलंदाजाला फॉलोथ्रू मध्ये झेल पकडायची होती, परंतु शक्य झालं नाहीये. पुन्हा एकदा झेल जमिनीला दान झाली. सलामीची जोडी यावेळेस मात्र मैदानामध्ये धावा उभारण्याचा काम करतोय. तर एकीकडे चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सातत्याने यावेळेस मात्र या गोलंदाजा चालू आहे विवेक हातनोळकर. पहिलं षटक फेकलं होतं 11 धावा. त्याच्यानंतर विश्वास दाखवलं रोहित नारंगीकर याच्यावर. शेवटचे 2 चेंडू त्या गोलंदाजानं खराब फेकले, परंतु हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने आलाय. क्षेत्ररक्षक आता चुका करणार नाहीयेत, कारण तिसरी झेल, तिसरा अटेम्प्ट आणि फलंदाज तंबूच्या आशाला रत्नदीप चौधरी. जाधवाची लेखन सून भोसल्यांची, राजमाता वीर माता माय शोभाची, राजमाता वीर माता माय शोभाची.
थँक्यू डीजे. 26 धावा धावसंख्या धावपलकावर लागल्या गेल्यात. 9 चेंडूमध्ये 12 धावांचा आपल्या संघासाठी योगदान देणारा फलंदाज पॅव्हेलियन मध्ये गेलाय रत्नदीप चौधरी. तर एका चौकार आणि षटकाराच्या मदतीने एक खेळणारा विस्फोटक फलंदाज वळवली संघाचा. हे खेळपट्टीवर अद्याप कायम आहे. आणि वन डाऊनचा फलंदाज आपण पाहू शकाल निलेश म्हात्रे या फलंदाजाला. बघा विस्फोटक फलंदाज आहेत, मोठे फटके या फलंदाजांची ओळख आहे. एकीकडे निलेश आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला, तर स्ट्रायकिंग एंडला मुकेश शेलाटकर. मुकेशसाठी हा चेंडू जोरदार प्रहार केला जातो चेंडूवर. मुकेशच्या बॅटमधून दुसरा षटकार. सरर होलिका जले शत्रु राख में मिले हमने, जब जब शमशीरे ताने है माए भवानी. सनन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने, बात यही मन में ठाने है माया भवानी. हम सब मर्द मावळे बड़े खुददार हैं. थँक्यू डीजे. जबरदस्त फलंदाजी. एक चौकार 2 षटकार. अतिशय चांगला खेळ मुकेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. या दुपारच्या सत्रामध्ये आपली बॅट तापवली या फलंदाजानं. आणि मी तर म्हणेन या गोलंदाजाला आता चटके देण्याची सुरुवात मुकेशने केली आहे. विवेक हातनोलकर थोडीशी मागणी गोलंदाजी यावेळेस मात्र पाहताना. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आउटर आहे. चेंडू हवेमध्ये. दुसरा षटका. या षटकामध्ये मुकेश बॅक टू द पॅव्हेलियन. बघा ज्या फलंदाजांना धावफलक हलवण्याचा प्रयत्न चालू ठेवला होता. 2 षटकार 1 चौकार ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट देखील मुकेशच्या माध्यमातून पाहायला मिळत होतं. त्या इनिंगला थांबवण्याचं काम मी तर म्हणेन विवेक हतनोलकर या गोलंदाजानं केलंय. अनुभव काय असतं ते दाखवून दिलं. एक मोठा फटका, त्याच्यानंतर एक जबरदस्त कमबॅक. कारण मुकेश सारखा फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाठवला. आणि समोर संघ खेळताना आपण पाहतोय प्रथम क्षेत्ररक्षण करताना महागणपती परी 11 चिरनेर हा संघ. विवेकचा हा चेंडू डिफेन्सिव्ह मूड मध्ये यावेळेस मात्र खेळलाय. 1 धाव जमवली जाते. बघा ही जी जोडी आहे मैदानामध्ये वळवली संघाची, निलेश म्हात्रे रोहन चिखलेकर, एक जबरदस्त फलंदाज आहे. चौकार षटकार खऱ्या अर्थाने या जोडीची ओळख आहे. मिडल ऑर्डरची एक भक्कम जोडी अशी ओळख या 2 खेळाडूंची. कारण रोहन आणि निलेश ज्या वेळेस मैदानामध्ये असतात त्या वेळेस मोठे पटके नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळतात. परंतु तितक्याच चांगली गोलंदाजी विवेक हातनोलकर. लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू गॅप मध्ये ढकललाय. प्रयत्न होता अडवण्याचा परंतु अयशस्वी. आणि मिळणाऱ्या चेंडूवर 4 धावा. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गाजे प्रशांत ठाकूर. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गाजे प्रशांत ठाकूर. एकदा नाही
आमच्या अतिथी या स्पर्धेला निरोप देताना दिनेश खानावकर. नक्कीच मी त्यांचं याबाबत सांगितलं होतं, ज्या ज्या वेळेस सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम ज्या ज्या वेळेस असतात त्या त्या वेळेस त्यांची आवर्जून उपस्थिती कार्यक्रमाला असते. एक युवा सोशल वर्कर आहेत, दानशूर व्यक्तिमत्व आहेत, ज्या ज्या वेळेस कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणती अडचण निर्माण होते त्या त्या वेळेस आवर्जून त्यांची उपस्थिती तिथे असते. त्यांचे पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल. पाटील 11 आयोजित आमदार चषक 2021 चालू सामना आपण पाहतो. चिन्ह विपक्ष वळवली या दोन संघामध्ये एक जबरदस्त फलंदाजी करताना निलेशसाठी हा चेंडू हवेमध्ये तितक्याच उंचीचा आणि तितक्याच लांबीचा चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर आणि देईल 6 धावा. जी हाँ, मैं हूँ खलनायक. बघा या जोडीचा मी उल्लेख केला होता, निलेश आणि रोहन. निलेश म्हात्रे, रोहन चिखलेकर ही जोडी जोपर्यंत मैदानामध्ये धावांचा ओघ थांबणार नाहीये, कारण स्ट्रायकिंग एंडला जर निलेश असेल तर नॉन स्ट्रायकिंग एंडला जर रोहन असेल विसावा घेत तर स्ट्रायकिंग एंडला मोठे फटके पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंग एंडला जर निलेशला पाहिलं तर रोहन मोठे फटके घेताना इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण चांगली फलंदाजी सातत्याने या जोडीच्या माध्यमातून मी अनेक मैदानामध्ये पाहिली आहे. सुरुवात मुकेशच्या माध्यमातून केली जाते, त्याच्यानंतर ही जोडी आपला काम चोख निभावते. मिडल ऑर्डरमध्ये विस्फोटक फलंदाजी कशी करावी याचं उत्तम उदाहरण अनेक मैदानामध्ये दिलंय. तर एकीकडे चिरनेर संघ थोडीशी मागणी गोलंदाजी करताना हा चेंडू सेट ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चकवा देऊन 4 धावा. काय जोडी बघा, जिथपासून ही जोडी मैदानामध्ये आली आहे चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. एक हॅलो. षटकार एक चौकार. तर या दरम्यान आपण या ठिकाणी मान्यवरांचे तर या दरम्यान चिखले गावचे आपण मान्यवर पाहतोय. विश्वजित पाटील, सरचिटणीस पनवेल तालुका भाजपा युवा मोर्चा ग्रामीण मंडल, त्यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. तर मोस्ट वेलकम मान्यवरांना आमंत्रित करतोय. आपण देखील व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे. आपल्याला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असेल. तर विश्वजित पाटील साहेब आपण या ठिकाणी यायचं आहे. थँक्यू नितेश. तीन चेंडू 16 धावा या गोलंदाजांना खर्च केल्या आहेत गणेश पाटील. तर एकीकडे जबरदस्त फलंदाजी करताना निलेश आणि रोहन ही जोडी चौकार षटकार चौकार षटकार या सामन्याचं या षटकाचं जर आपण विश्लेषण पाहिलं तर 3 चेंडूमध्ये 16 जबरदस्त खेळ. या रगरगत्या उन्हामध्ये ही जोडी करताना दिसते. .54 54 धावा धावसंख्या धावपलकावर लागल्या गेल्या आहेत. 5 षटकांचा सामना आहे. 4थं षटक प्रगती पथावर आहे. जो फ्लाइंग स्टार्ट निर्माण केला होता पहिल्या षटकामध्ये 11, त्याच्यानंतर आपण पाहिला 2 षटकामध्ये 24, त्याला पुढे नेण्याचं काम या जोडीने केलंय. 54 धावा धावसंख्या धावपलकावर लागल्या गेल्या. टॉप गिअर मध्ये फलंदाजी या जोडीची पाहायला मिळते. तर एकीकडे गणेश पाटील मागणी गोलंदाजी करताना चिरनेर संघाचा गणेश हा चेंडू निलेश साठी खेळून काढलाय. स्क्रीनच्या समोरासमोर चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर आणि मिळतील 4 धावा. अंधेरी रातों में सुनसान राहों पर, अंधेरी रातों में सुनसान राहों पर हर शाम मिटाने को एक मसीहा निकलता है. इसे लोग शहंशाह कहते. थँक्यू डीजे. 4 चेंडू 20 धावा मागणी गोलंदाजी गणेश पाटील या गोलंदाजाची. बघा कसं रूप स्वरूप आहे क्रिकेटचं. 4 चेंडू मध्ये 20 धावा बनतात. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिला तर 5 षटकामध्ये 38 धावा जमवता आल्या नाही संघाला. संघ ऑल आउट झाला. असं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू अद्याप बाकी या षटकातील. स्विच हिटचा वापर निलेश म्हात्रे या फलंदाजाच्या माध्यमातून अनसक्सेसफुली आणि निर्धाव चेंडूची सांगता होते या षटकामध्ये.
बघा 4 चेंडूमध्ये 20 धावा. त्याच्यानंतर कुठेतरी थोडंसं कमबॅक केलंय, ते पण का तर फलंदाजाच्या चुकीमुळं. रिव्हर्स शॉट नक्की जाऊन विचारा. माईक गॅटिंगला 1987चा वर्ल्ड कप गमावला इंग्लंडनं आणि ती चुकी निलेशने केली, परंतु हा चेंडू खेळून काढला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव या चेंडूवर जमवली जाते. स्ट्राईक रोटेट करण्याचा काम या चेंडूवर केलाय. 24 चेंडूचा खेळ आपण पाहिला. धावसंख्या धावफलकावर लागली गेली आहे 59. मालवण पाण्यामध्ये किल्ला बाहुली मनामध्ये भरला. 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 24 चेंडूंचा खेळ आपण पाहिला. 4 षटकं. पहिलं षटक फेकलं होतं विवेक हातनोलकर. 11 धावा. डबल डिजिट मध्ये जरूर धावा आल्या होत्या, परंतु चांगली सुरुवात विवेकची पाहायला मिळाली होती, कारण एक चान्स क्रिएट झाली होती पहिल्या षटकामध्ये रत्नदीपला बाद करण्याची. 11 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या. त्याच्यानंतर रोहित नारंगीकर या गोलंदाजावर विश्वास दाखवलं. अविश्वसनीय कामगिरी दुसऱ्या षटकामध्ये देखील पाहायला मिळाली. 13 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर थोडीशी मागणी गोलंदाजी विवेकची. वैयक्तिक कोडेल दुसऱ्या षटकामध्ये, सांघिक कोडेल तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाली. ते 14 धावा खर्च केल्या. आणि चौथं षटक आपण पाहिलं तर नक्कीच बंपर प्राइज देखील म्हटलं जाईल वलवली संघासाठी, कारण 20 धावा 21 धावा त्या षटकामध्ये जमवल्या आहेत. आणि विस्फोटिक जोडी अद्याप या सेंट्रलवर मैदानाच्या कायम आहे. निलेशसाठी हा चेंडू अतिशय युक्तीनं चेंडूची फेकी केली आहे. बघा शेवटचं षटक आहे. 5 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. स्लॉग ओव्हरचं षटक ज्याला म्हटलं जातं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. शेवटचे 5 षटकांना स्लॉग ओव्हरचे षटक म्हटलं जातात. टेनिस क्रिकेटचा शॉर्ट टर्म क्रिकेट आपण पाहतोय. शेवटचं षटक त्याला स्लॉग ओव्हरचं षटक म्हटलं जातं. हाणामारीचं षटक. डकोरी हाताचा गोलंदाज चपराक लावली आहे. सरळ चोट चेंडूला पाठवलाय मैदानाच्या बाहेर. एक दमदार षटकार. थँक्यू डीजे. ज्या वेळेस असे चौकार षटकार पाहायला मिळतात त्यावेळेस नक्कीच या गावचे भूमिपुत्र विश्वास पाटील त्यांचा चेहरा डोळ्यासमोर येतोय. कारण बरेच वर्ष आपली क्रिकेटला दिले आज मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. काल एक चर्चा झाली होती विश्वास पाटील या फलंदाजाबद्दल. टेंभोडेच्या मैदानावर 4 षटकामध्ये 104 धावा टोकण्याचा विक्रम या फलंदाजाच्या नावावर आहे. परंतु त्यावेळेस लाईव्ह वगैरे काय नव्हते, स्पर्धा कव्हर केल्या जात नव्हत्या आणि चुकी केली जाते. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय निलेश म्हात्रे. जिथं घुसत या मराठ्याच्या पोरे छाप पडतो या ठाण्या वाघाचा. जिथं घुसत या मराठ्याच्या पोरे छाप पडतो या ठाण्या वाघाचा. बघा निलेश बाद झाला. नौका फलंदाज मैदानामध्ये जाताना ऋषी चौधरी. या दरम्यान आपण पाहतो या स्पर्धेचे शिल्पकार रामशेठ पाटील, माजी सरपंच तोंडरे आपण पाहतो त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. नक्की ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय की सुभाष पाटील त्यांचं या ठिकाणी आगमन होताना आपण पाहतोय. नक्कीच नितेश कारण आपण पाहतोय या स्पर्धेसाठी भक्कम पाठिंबा ज्यांचा आपण पाहतोय. नक्कीच स्पर्धेचा आधारस्तंभ आपण पाहतोय रामशेठ पाटील ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. हा चेंडू रोहन साठी शॉर्ट ऑफ लेनचा होता. ताकदीचा वापर केलाय आणि चेंडूला पाठवलाय मैदानाच्या बाहेर 6 धावांकरिता. बघा म्हटलं जात आहे फ्लाईट मोडवर ठेवून फोन नाचतोय आमचा डॉरीमॉन.
आणि त्यांच्या जोडीला मिकी माऊस, अशी जोडी आज शेवटचा दिवस स्पर्धेचा शेवटचा षटक चालू आहे. पहिली इनिंग आपण पाहतोय, धावसंख्या धावफलकावर लागल्या गेल्यात 72. जबरदस्त फलंदाजी रोहन, दडपण, प्रेशर स्पष्ट दिसून येतं या गोलंदाजीच्या माध्यमातून. कारण मागच्या चेंडूवर आल्या होत्या 6 धावा आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय दिशाहीन गोलंदाजी, दिशा भरकटताना. कारण त्याच्या मागचं कारण आहे, तो प्रेशर क्रिएट केलाय रोहननं, त्याला बली पाडताना हा शेवटचा गोलंदाज डावखुरी हाताचा. रोहनसाठी हा चेंडू, ताकदीचा वापर, तोच रिझल्ट, दॅट्स लाईक अ मायटी. हा जाईल मैदानाच्या बाहेर आणि मिळतील 6 धावा. सागर भरलाय ग मला काय सुटलाय ग सागर भरलाय ग मला काय सुटलाय ग. शेवटचा चेंडू, काय फलंदाजी होतीये. जो उल्लेख केला होता निलेश आणि रोहन या जोडीचा, तशी फलंदाजी मी तर म्हणेन. आणि त्या जोडीला साजेशी कामगिरी या फलंदाजांना केली आहे. निलेश बाद झाला धावचीच्या रूपामध्ये, चांगलं योगदान आपल्या संघासाठी दिलं. त्याच्यानंतर रोहनला आपण पाहतोय चौकार षटकारांची आतिषबाजी. स्मिथ असते आपण पाहतोय पॅव्हेलियन मध्ये पाहायला मिळते खेळाडूंच्या चेहऱ्यावर. कारण चांगला खेळ रोहनच्या माध्यमातून ब्लॉक हॉल चेंडू फेकला जातोय. एक धाव जमवली जाते, एका धावेवर संतुष्ट राहावं लागेल. कारण गोलंदाजानं गोलंदाजी शेवटच्या चेंडूवर चांगली केली आहे. पहिली इनिंग आपण पाहिली, 5 षटकांचा खेळ, 30 चेंडू, धावांची इन्व्हेस्टमेंट, धावा जमवल्यात 5 षटकांमध्ये. वडवली संघाने 8-0 80 धावा. या आमदार प्रचंडादानी मोठा इतिहास घडविला. या आमदार प्रचंडांनी मोठा इतिहास घडविला. त्यांनी रायगड जिल्ह्यात पक्ष भाजपा वाढवला. त्यांनी रायगड जिल्ह्यात पक्ष भाजपा वाढविला. पुत्र गुणवान ठाकूर साहेबांचा, पुत्र गुणवान ठाकूर साहेबांचा आवडता आमदार धनदिलचा. या आमदार प्रचंडादानी मोठा इतिहास घडविला. त्यांनी रायगड जिल्ह्यात पक्ष भाजपा वाढविला. या रामचंद्र ठाकूर साहेबांनी मोठा इतिहास घडविला. त्यांनी रायगड जिल्ह्यात पक्ष भाजपा वाढविला. तर आलेल्या पाहुण्यांचा आमच्या मंचावर मान सन्मान केला जाईल. हीच खरी आमच्या स्पर्धेची ओळख आणि आमची परंपरा. तर आमच्या अतिथी श्याम भालेकर यांना मी विनंती करतो की आपण यायचंय. आपले यथोचित मान सन्मान आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. तर मी विनंती करतो आमचे स्पर्धेचे मुख्य आयोजक रामशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते स्पर्धेचा आज शेवटचा दिवस, पाहुण्यांचे वर्दळ आमच्या मंचावर पाहायला मिळेल. आमदार चषक 2021 आपण पाहतोय पाटील इलेव्हन आयोजित ही स्पर्धा. एक जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आलेल्या पाहुण्यांचं मान सन्मान, या स्पर्धेची ओळख, स्पर्धेची परंपरा इथे जपली जाते. तसेच आमचे विश्वजित पाटील, पनवेल तालुका भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष, ते चिपलेगावचे सरचिटणीस, यांचं देखील इथे यथोचित मान सन्मान आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. तर मी विनंती करतो रोशन पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण आलेल्या पाहुण्यांचं यथोचित मान सन्मान करायचं आहे. तसे आमचे पुढचे अतिथी प्रमोद भगत, चिंद्रा गावचे चिंद्रा विभाग युवा नेता, रोशन पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. शेवटचा दिवस आहे आज स्पर्धेचा. आमदार चषक 2021 आपण पाहतोय. ते आमचे चिपले गावचे समीर पाटील यांचं देखील इथे यथोचित मान सन्मान आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. कारण आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान ही आमची स्पर्धेची ओळख, आमची परंपरा.
हॅलो. तर चला सलामीची जोडी दाखल करायची मैदानाकडे. चिन्हे संघ नक्कीच अजय आपण पाहतो 81 धावांचं लक्ष आहे. मात्र या ठिकाणी चिन्हे संघासमोर वलवली संघाने मोठं लक्ष ठेवलंय. मोठं आव्हान असेल. येणारे 30 चेंडू आणि 81 धावांचं लक्ष या ठिकाणी चिन्हे संघांच्या या फलंदाजांना पार करावे लागेल. तर सलामीची जोडी मैदानाकडे दाखल होत असताना रुपेश गोंदली आणि निश्चित रूपाने साईश नारंगीकर ही सलामीची जोडी मैदानाकडे दाखल होत असताना आपण पाहतोय 81 धावांचं लक्ष आहे. नक्कीच आपण पाहतो 81 धावांचं लक्ष चिन्हे संघासमोर. प्रति षटकामागे 16.20 आर्थिक रन रेट या ठिकाणी बनवावे लागतील मात्र चिन्हे संघाला. कारण 5 षटकांचा सामना आहे आणि 81 धावांचं लक्ष. येणारे 30 चेंडू आणि 81 धावांचं इन्व्हेस्टमेंट करावी लागेल मात्र चिन्हे संघाला. चला सामना स्टार्ट करायचा आहे. रुपेश गोंदली आणि सायेश ही सलामीची जोडी मैदानाकडे दाखल झाली. तर वलवली संघाकडनं सांगिक पहिला षटक घेऊन येते गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय तो ऋषिकेश चौधरी. अंपायर सिग्नल. सामना स्टार्ट होतोय. गेम ऑन. स्ट्राइक वरती रुपेश गोंदली. 3, 2, 1 स्टार्ट गेम. गेम ऑन. पहिला चेंडू खेळून काढलाय डीप लॉंगॉनच्या रिझम मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडस फंबल झाले पाहूया आणि निश्चित रूपाने चेंडूला उचलतोय फेकी करेन तोपर्यंत एक धाव मिळते आणि एका धावेने संघाचं सांगी श्री गणेश ओपन करत असताना मात्र फलंदाज रुपेश गोंदली आणि स्वतःचं वैयक्तिक अकाउंट देखील एका धावेने ओपन करत असताना आपण पाहतोय. स्ट्राइक वरती मात्र आता साईश नक्की रुपेश गोंदली आपण पाहतोय. तर रुपेश गोंदली स्ट्राइक वरती. गोलंदाज ऋषी षटकातील दुसरा चेंडू. हा चेंडू कव्वरच्या डोक्यावर न खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू त्याला बेट करून मात्र चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि हा चेंडू निर्धाव पाहतोय. खूप सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. पहिले 2 चेंडू पेस केले फक्त 1 धाव खर्च केलाय ऋषिकेश या गोलंदाजाने. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅक टू द बॉलर. ज्या प्रकारे गोलंदाजी होतोय टप्पा खूप चांगला आहे अजय आपण पाहतोय कारण सुरेख अशी गोलंदाजी होतोय ऋषिकेश चौधरी याच्या माध्यमातून. सुरुवात खूप चांगली. 81 धावांचं लक्ष असताना गोलंदाजी खूप चांगली होते. येथे मात्र बॅटिंग खूप चांगली करावी लागेल. फलंदाजी चांगली करावी लागेल चिन्हे संघाच्या या फलंदाजांना. हो बॅटची एज घेऊन चेंडू मागे जातोय. मिस्टोक पाहतो या ठिकाणी आणि झेल बाद झालाय या ठिकाणी मात्र फलंदाज आपण पाहतोय तो मात्र रुपेश गोंदली. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला मोठा झटका चिन्हे संघाला. शूरवीर सह्याद्रीचे शूरवीर सह्याद्रीचे आम्ही शोभाचे मावळे शूरवीर सह्याद्रीचे आम्ही शोभाचे मावळे शिकलो या मातीमधून पराक्रमाचे धडे आम्ही नक्कीच आपण पाहतो या दरम्यान तोंडरेगावचे धनाजी पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय आणि त्यानंतर नौका फलंदाज मैदानाकडे दाखल झाला आहे तो मात्र विवेक हात. तर नौका फलंदाज विवेक आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावरती. न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट मैदानाकडे दाखल झालाय आणि स्ट्रायकरवरती फलंदाज
साईश नक्कीच विवेक आपण पाहतोय स्ट्रायकांवरती. गोलंदाज ऋषिकेश येतोय षटकातील 5वा चेंडू घेऊन. हा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न खूप सुरेख फेकला होता. तिथे 1 धाव मिळते. फलंदाज 1 धावेने समाधान मानावे लागेल. या ठिकाणी मात्र साईश आणि विवेक या फलंदाजांना आपण पाहतोय आणि 1 धावेने धावसंख्या मात्र धावफलकावरती बनवतात मात्र 2 धावा. खूप सुरेख गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये ऋषिकेश चौधरीची आपण पाहतोय. वलविर संघाने 81 धावांचं लक्ष ठेवलंय. प्रति षटकामागे 16.20 आंतरिक रन देत असताना येथे मात्र धावा बनवाव्या लागतील. यावेळेस दीप मिड विकेटला केल्यात. शतशक त्या ठिकाणी येण्यात आहेत. चेंडूला अडवतात शेवटच्या मोमेंटला आणि चेंडूला उचलतात आणि फेकतात. तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा कंप्लीट करतात आणि 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र आकार घेते ती मात्र 4 या अंकावरती. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय चिन्हे संघाच्या फक्त 4 धावा आणि 1 गडी बाद. दिजय काय गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय फक्त धावा झाल्यात त्या मात्र 4 आणि फलंदाज बाद झाले अद्याप आपण पाहतोय मात्र 1. खूप सुरेख गोलंदाजी वलवली संघाकडनं कारण लक्ष देखील तेवढं ठेवलंय. मात्र वलवली संघाने चिन्हे संघासमोर येथे मात्र धावा बनवाव्या लागतील. येणाऱ्या चेंडूंवरती मोठे समाचार घ्यावे लागतील. बॅटचा पेस ओपन करावे लागेल कारण मोठ्या स्ट्रोक पासून वंचित केलाय ऋषिकेश या गोलंदाजाने या फलंदाजांना. तर गोलंदाज येतोय रत्नदीप. हा चेंडू मिस्टोक आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न अक्रॉस लाईन झाले आणि मिस्टोक शॉर्ट कव्हरच्या रिजन मध्ये आणि फलंदाज झेलबाद झालाय. मात्र या ठिकाणी आपण पाहतो तो मात्र विवेक बॅक टू द पवेलियन. त्यानंतर नौका फलंदाज मैदानाकडे दाखल झालाय. 4थ्या क्रमांकावरती राकेश कुंडेकर हा फलंदाज. आता मात्र स्ट्रायकरवरती आपण पाहतोय साईश नारंगीकर. तर राकेश नॉन स्ट्रायकरवरती आपण पाहतोय आणि रत्नदीपने पहिल्या चेंडूवरती विकेट प्रस्तावित केले. षटकातील दुसरा चेंडू मिस्टॉक स्लिपर चेंडू खाली. अविनाश होते चेंडू खाली आणि कुठलीही चूक घडणार नाही. अजून एक फलंदाज या ठिकाणी झेलबाद झालाय. तर रत्नदीपच्या गोलंदाजीवरती फलंदाज बाद झालाय. तो दुसऱ्या क्रमांकावरती आला होता साईश नारंगीकर. तो मात्र 3ऱ्या क्रमांकावरती या ठिकाणी परतवतोय चिन्हे संघाच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. यानंतर आपण पाहतोय साईश बाद झाल्यानंतर 5व्या क्रमांकावरती नौका फलंदाज अभिजित ठाकूर दाखल झालाय मैदानावरती. कारण धावसंख्या खूप मोठे 81 धावांचं लक्ष आहे आणि येथनं मात्र धावा बनवणं खूप म्हणजे खूपच गरजेचं आहे आणि मात्र धावा बनवणे गरजेचं आहे. कारण रत्नदीप या गोलंदाजाने सलग 2 चेंडूमध्ये 2 विकेट प्रस्तावित केले. पहिल्या षटकामध्ये ऋषिकेश चौधरीने धावा खर्च केल्या 4. आता मात्र धावकरी आताचा फलंदाज अभिजित ठाकूर स्ट्रायकरवरती. गोलंदाज रत्नदीप तयार. षटकातील 3रा चेंडू व बॅटचा पेस ओपन करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस्टॉक नक्की जेल सुटलाय पाहूया आणि दुसरा शतशक जेल टिपतोय त्या ठिकाणी. काय बॅलन्स पाहतो त्या ठिकाणी आणि अतिशय सुरेख असं जेल टिपलाय. दीप शॉट कव्हरच्या रिझम मध्ये आणि अजून एक मात्र फलंदाज जेल बाद होत आहे आणि विकेट हॅट्रिक संपन्न करतोय रत्नदीप आणि फलंदाज या ठिकाणी
अभिजित ठाकूर जेलबाद बॅक टू द पवेलियन. जरा सरकून बसा की तिथं, हात चोळीत चाललंय कुठं. जरा सरकून बसा की तिथं, हात चोळीत चाललंय थँक्यू डीजे. निश्चितपणे अजय विचार केला तर पहिल्या षटकामध्ये आपण ज्या प्रकारे वलवली संघ फलंदाजी करत असताना 11 धावा काढल्या होत्या, मात्र या ठिकाणी चिरणी संघ फलंदाजी करत असताना मात्र फक्त 4 धाव बनवल्यात. पा किती सुरेख गोलंदाजी होत आहे वलवली संघाकडनं. हा चेंडू पाहायला लागेल अंपायर सिग्नल ऑफ स्ट्रिकला सोडून जातोय. बऱ्याच वेळानंतर एक चेंडू अवंत पाहतोय आणि अवंत धावसंख्येने धावसंख्या धापलकोती 5. अजूनही मात्र प्रयत्न करावे लागेल कारण गोलंदाजी खूप चांगली होते. जरी चेंडू अवंत फेकला असेल मात्र आदित्य 3 चेंडूवरती रत्नजीबने सलग 3 चेंडूमध्ये 3 विकेट प्रस्तावित केल्या. काय गोलंदाजी करतोय वलवली संघाकडनं गोलंदाज रत्नदीप. हा चेंडू बॅटची एज घेऊन मागे जातोय. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न काही क्षेत्रक्षेण आपण पाहतोय त्या ठिकाणी आणि अशा रीतीने अजून एक मात्र हा चेंडू निर्धाव आपण पाहतोय. कुठली चेंडूवरती धाव नाही कारण धाव घेणं महत्वाचं असेल या ठिकाणी कारण एकेरी दुहेरीला धावायला प्राधान्य देत असताना आपण पाहतोय. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 4 चेंडू पेस्ट केले फक्त आणि 4 चेंडू मध्ये फक्त 1 धाव अवंतर फेकलाय. किती सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय रत्नदीपची. गोलंदाज रत्नदीप तयार. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची घेऊन चेंडू मागे जातोय. 1 धाव मिळते त्या ठिकाणी आणि चेंडूला अडवतील तोपर्यंत 1 धाव मिळते आणि 1 धावेने धावसंख्या आपण पाहतोय टपालकोवरती 6 धावा आणि नौकापर्यंत स्ट्रायकरवरती आपण पाहतोय परेश परदेशी आणि नॉन स्ट्रायकरवरती राकेश फुडेकर. अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील रत्नदीपचा गोलंदाज तयार. स्ट्रायकरवरती परेश. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर उचला घेतोय की स्टेक ऑफ घेतो आपण पाहतोय. अंपायर सिग्नल अवंतर की जो मिडल स्टंपच्या वरनं जातोय आणि चेंडूला उंची जास्त असल्यामुळे हा पंचांचा इशारा आपण पाहतोय. हा चेंडू अवंतर आहे आणि निश्चितपणे या चेंडूवरती 1 धाव मिळते. धाव बलकावरती धावा 7 धावा. अजूनही आपण पाहतोय धावा बनवणे गरजेचं आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. हा चेंडू डीप लॉंग ऑफला केलेल्या क्षेत्ररक्षक आले पाहूया मिडऑफला मात्र निश्चितपणे त्या ठिकाणी चेंडूला अडवतात आणि निश्चितपणे त्या ठिकाणी 1 धाव मिळते आणि 1 धावेने धावसंख्या मात्र 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय. धाव फलकावरती ती मात्र 8 धावा. काम करू लावण्यास मला बोलू फक्त. दोन षटकामध्ये आपण पाहिल्या धावा फक्त या ठिकाणी चिरणी संघाच्या 8 धावा. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही धावा बनवणे गरजेचं आहे. हा चेंडू मात्र अवंतर पाहतोय आपण. गोलंदाज ऋषी चौधरीचा पहिला चेंडू अवंत. धावसंख्या धाफालकावरती 9 धावा. अजूनही येणारे 18 चेंडू आणि 72 धावांची गरज असेल. अजूनही मात्र संघर्ष करावे लागेल. प्रति षटकामध्ये धावा बनवणे गरजेचं आहे. यावेळेस कवचच्या डोक्यावर न खेळतात 1 धाव मिळते दुसरीचा मानस आणि या ठिकाणी मात्र 2 धावा सहज रीतीने पार करतात. मात्र एकेरी दुहेरी धावेने धावसंख्या बनवू शकणार नाही. मोठे स्ट्रोक करावे लागेल. येथे मात्र आपला आत्मविश्वास जागा करावा लागेल. आपल्यातील क्लास, आपल्यातील गुणवत्ता, आपल्यातील ताकद या ठिकाणी दाखवून द्यावी लागेल. निश्चितपणे आपण पाहतोय आणि धावसंख्या इथे धावफलकावरती 11 धावा पाहतोय. ऋषिकेश चौधरी खूप सुरेख गोलंदाजी. गोलंदाज तयार. बॅटचा पेस ओपन करण्याचा प्रयत्न मिस्टॉक. यष्टीरक्षक चेंडू खाली. कुठलीही चूक घडणार नाही. इथे मात्र फलंदाज झेल बाद होतोय. मात्र तो परेश
परदेशी बॅक टू द पॅव्हिलियन. शिना घेतली गाली नको पडू लाया लागला शिना घेतली गाली नको पडू थँक्यू डीजे. नक्कीच काय घडते इथे मात्र आपण पाहतोय तर मात्र फलंदाज या ठिकाणी झेल बाद झालाय तो परेश परदेशी. त्यानंतर नौका फलंदाज मेघराज पाटील यावेळी मिस्टा स्टॉक आपण पाहतोय जेल निसटला त्या ठिकाणी आणि निश्चित रूपाने त्या ठिकाणी मात्र आणि स्ट्राईक मध्ये मेघनाथ आपण पाहतोय आणि यावेळेस एक धाव मिळते. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय निश्चित रूपाने मात्र 12 धावा. मेघराज पाटील यावेळेस स्ट्रायकरवरती गोलंदाज ऋषी चौधरीचं खूप सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय कीच यावेळेस आपण पाहतोय हा चेंडू निर्धाव. नक्कीच अजय आपण पाहतोय तिसरं षटक मार्ग असेल. एकही चेंडू अद्यापिक आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर नाही. एकही मोठा फटका अद्यापिक आला नाही. काय गोलंदाजी होत आहे. मोठ्या पटक्यांपासून वंचित केलंय या गोलंदाजाने. मोठे स्ट्रोक घेण्यापासून मात्र यावेळेस दूर केल्या या गोलंदाजांना मात्र या फलंदाजांना. यावेळेस डिपेक्स कव्हर मध्ये केला क्षेत्ररक्षक तैनात कुठली चूक घडणार नाही आणि अजून एक फलंदाज जेलबाद होत आहे. नटून थटूनशी फॅशन करूनशी ही नटून थटूनशी फॅशन करूनशी पुढे चालली कॉलेजला. ही पोर चालली कॉलेजला आली लावते गो होटाला बॉयफ्रेंड संगतीला. आली लावते गो होटाला बॉयफ्रेंड संगतीला. आली लावते गो होटाला बॉयफ्रेंड संगतीला. आली लावते गो होटाला बॉयफ्रेंड. तर नौका फलंदाज मैदानाकडे दाखल झालाय. रोहित नारंगीकर यावेळेस दाखल झालाय. नक्कीच 81 धावांचं लक्ष असताना ज्या प्रकारे गोलंदाजी आपण पाहतोय या ठिकाणी वलवली संघाकडनं यावेळेस पुन्हा एकदा खेळता डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात त्या ठिकाणी एक धाव मिळते आणि एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय आपण कधी 13 धावा. तीन षटकांची अखेरीची धाव संख्या आपण पाहतोय धावालकवरती 13 धावा. या षटकामध्ये धावा आल्या फक्त 5. पाण्याची माग असेल मैदानाकडे पाणी घेऊन जायचंय तोपर्यंत डीजेला वेळ देऊया. थँक्यू डिझाईन. धावसंख्या आपण पाहतोय 3 षटकांच्या अखेरीस चिन्हे संघाच्या मात्र या ठिकाणी 13. अजून मात्र येणारे 12 चेंडू आणि 68 धावांची इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. इथं मात्र धावा बनवणे खूप गरजेचं आहे. प्रति षटकामागे 34.चा आस्तिक रन रेट या ठिकाणी बनवावे लागेल. मात्र या ठिकाणी चिन्हे संघाला 12 चेंडू आणि 68 धावांचं लक्ष्य मात्र या ठिकाणी बनवावे लागेल. अजूनही मात्र इन्व्हेस्टमेंट करावी लागेल चिन्हे संघाच्या फलंदाजांना. नक्कीच अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तर गोलंदाज रमेश श्रीवास्तव आपण पाहतोय चौथे षटक घेऊन येते आणि स्ट्रायकरवरती फलंदाज आपण पाहतोय रोहित नारंगीकर आपण पाहतोय स्ट्रायकरवरती.
12 चेंडू आणि 68 धावांच्या इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी बनवावे लागेल. धावा बनवायला लागतील प्रति षटकामागे 34.00चा आस्तिक रन रेट. चौकात षटकार लागावे लागतील. येथे मात्र फलंदाजांना गोलंदाज तयार. यावेळेस दीपक एक्स्ट्रा मध्ये केलता शतषक त्या ठिकाणी येतात मात्र 1 धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या 67 ती मात्र 14 धावा. अजूनही मात्र 11 चेंडू आणि 67 धावांचे मात्र या ठिकाणी गरज असेल जिंकण्याकरता. ते मात्र चेन्नई संघाला एकतर्फे सामना पाहायला मिळते कारण धावा बनवणे खूप गरजेचं आहे आणि गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते या ठिकाणी वलवली संघाची. हा चेंडू टॅबल केलाय. नागपूर टप्प्याचा चेंडू आणि निश्चितपणे मिस्टर होता त्या ठिकाणी चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतोय आणि 1 धाव मिळते. धावसंख्या दाखल करते आपण पाहतोय 15 धावा. आता मात्र 10 चेंडू आणि 66 धावांची गरज. वलवली संघ आपल्या बाजूला नक्कीच आज सामना जिंकवताना दिसतोय कारण वलवली संघाने गोलंदाजी खूप चांगली केली आणि फलंदाजीमध्ये देखील फलंदाजी खूप चांगली केली कारण 81 धावांचं लक्ष ठेवलं होतं मात्र चेन्नई संघासमोर वलवली संघाने एसटी उद्ध्वस्त. या इट इज क्लीन बॉल आणि फलंदाज बाल झालाय या ठिकाणी आपण पाहतोय तो मात्र साहिल. या दरम्यान तोंडरेगावचे राम पाटील यांचे देखील या ठिकाणी आगमन होत आहे. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असेल तर आपण देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असेल. तोंडरेगावचे ग्रामस्थ राम पाटील इंद्रकौडचे कामगार देखील आहेत. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असेल. तर आपण पाहतोय नौका फलंदाज मैदानाकडे दाखल झाले. निकेतन परदेशी 9 स्ट्रायकांवरती आपण पाहतोय या ठिकाणी मात्र मेघनाथ पाटील. चौकाचा फलंदाज निकेतन परदेशी. गोलंदाज तयार या ठिकाणी रमेश श्रीवास्तव. स्ट्रायकरवरती निकेतन तयार आणि हा चेंडू आपण पाहतोय निश्चित रूपाने मात्र निर्धाव. नक्कीच अजय आपण पाहतोय ज्या प्रकारे एकतर्फे सामना पाहायला मिळतोय कारण 81 धावांचं लक्ष होतं आणि अशा रीतीने मात्र धावा बनवू शकले नाही. मात्र या ठिकाणी चेन्नई संघाचे फलंदाज सुरुवातीच्या 3 षटकामध्ये फक्त धावा बनवल्या होत्या मात्र 13. अजूनही मात्र 2 षटकामध्ये धावा बनवण्याची गरज असेल. हा चेंडू ऑफस्टिकला सोडून जातोय. अंपायर सिग्नल अवंतर पाहतोय आणि धावसंख्या दाखल करते 16. सामन्यामध्ये मजा नाही पहा मित्रांनो कारण ज्या प्रकारे मात्र सुरुवातीच्या स्टार्ट कास्टमध्ये धावा कमी बनवल्या होत्या या ठिकाणी चेन्नई संघाने आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत धावा बनवू शकले नाही. यावेळेस स्टॉक पुन्हा एकदा झेलबाद होऊ शकणार काय आणि फलंदाज या ठिकाणी झेलबाद होतोय तो मात्र निकेतन परदेशी. बघून घे राणी जीवनाचा प्राणी, बघून घे राणी जीवनाचा प्राणी. जीवका उलटा टांगतोय ग, जीवका उलटा टांगतोय ग. कसा दोन्ही पाण्याच्या वरती वटभागुळ घुमतोय ग, कसा दोन्ही पाण्याच्या वरती वटभागुळ घुमतोय ग. गणेश पाटील नौका फलंदाज मैदानाकडे दाखल झाले आहे 9व्या क्रमांकावरती 10व्या क्रमांकावरती सॉरी. यावेळेस आडवे बॅटने केले आहेत. डीप मिड विकेटला खेळतात. 1 धाव मिळते त्या ठिकाणी. एका धावेने धावसंख्या हळूहळू सरळताना आपण पाहतोय 16 धावा. शांत गतीने चाललेला खेळ एरिकी मुद्दापक अजूनही आपण पाहतोय हल्ला नाही मात्र या ठिकाणी चेन्नई संघाच्या माध्यमातून धावा संख्या दाखल करते आपण पाहतोय 16. चौथा षटक मार्ग असेल आणि धावसंख्या दाखल करते 16. अंतिम चेंडू असेल पहा या षटकातील रमेश श्रीवास्तवचं. षटक संपन्न आहे सॉरी. तर षटकानंतर आपण पाहतोय 4 षटकांची आखरी धावसंख्या पाहतोय 16. या षटकामध्ये फक्त धावा आल्या फक्त त्या 3 आपण पाहतोय. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 65 धावांची गरज मात्र जिंकण्याकरता चेन्नई संघाला.
आणि हा चेंडू मात्र निर्धाव आपण पाहतोय. सेकंड मध्ये आपण पाहतोय या ठिकाणी मात्र निकेतन परदेशी तर मेघनाथ नक्कीच मेघराज पाटील आपण आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न अंपायर सिग्नल. हा चेंडू अवंतर पाहतोय. हा चेंडू अवंतर आणि धावसंख्या दाखल करते 17. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. अंतिम षटकातील दुसऱ्या क्षेत्रामधील आपण पाहतोय एकतर्फे सामना चिरनेर संघ मात्र या ठिकाणी बॅकफुटला येत असताना आपण पाहतोय पहिल्या षटकापासून. यावेळेस बॅटचा पेस ओपन केला मिस्टर स्टॉक आणि निश्चित रूपाने या ठिकाणी 1 धाव मिळते. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. एकतर्फे सामना वलवली संघ आपल्या बाजूला सामना जिंकत असताना आपण पाहतोय. तर पुढची मॅच असेल पहा. तर यातून जो संघ सामना जिंकेल तो मात्र कुंडवाल संघाशी दुसरा सामना केलेला पहा. तर कुंडवाल संघाचे संघनायक आपल्याला कॉल असेल आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. कुंडवाल संघाचा संघनायक आपल्यापर्यंत कॉल असेल तर आपण दाखल व्हायचं तरी ते या ठिकाणी नाणेफेकीसाठी वलवली आणि कुंडवाल या संघामध्ये सामना केलेला जाईल पहा. कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय सामना आपल्या बाजूला झुंकवताना दिसतोय वलवली संघ या ठिकाणी 1 धाव मिळते आणि धाव संख्या फलकावरती 19. 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. गोलंदाज सुयोग मात्रे सामन्यामध्ये मजा नाही मित्रांनो पाहतोय. कारण ज्या प्रकारे 81 धावांचं लक्ष्य असताना एकही मोठा स्ट्रोक अद्याप आला नाही आणि अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे सुयोगचं. मात्र 5व्या चेंडूवरती मोठा स्ट्रोक आपण पाहतोय. मात्र यावेळेस स्ट्रोकला मात्र खूपच वेळ झालाय कारण अशा पटक्यांची गरज होती मात्र त्या पहिल्या षटकापासून. तर गाणी बोलाची पावली आम्हा गोदी वाडांना आपल्याला धावत राहिली तुला मावले तुझ्यामुळे तिथे सोन्याचा उंदरला तुला मावले तुझ्यामुळे तिथे सोन्याचा उंदरला तिची धावसंख्या दाखल होती 25. निश्चितपणे आता मात्र अंतिम चेंडू बाकी असेल आणि गोलंदाज तयार आणि निश्चितपणे मिस्टर अजून एक फलंदाज मात्र झेलबादची संधी होती आणि निश्चितपणे मात्र या ठिकाणी कुठलीही धाव नसेल आणि सामना जिंकला या ठिकाणी वलवली संघाने. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव माझे प्रशांत ठाकूर ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव माझे प्रशांत ठाकूर एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा आपल्या पनवेलचे ज्यांच्या नावातून ही स्पर्धा आपण पाहतोय ते पण नक्कीच पनवेलचे